हा व्हिडिओ गुढीपाडव्याचा आहे आणि गुढीपाडवा झाल्यानंतर मला वेळ मिळाला नाही व्हिडिओ पोस्ट करायला. तर आज मी पोस्ट करते व्हिडिओ. तर गुढीपाडव्या दिवशी सकाळी सगळी तयारी झाली. शेवाळ्याचा भात केला, डाळ लावली कुकरला, बाहेर छानपैकी रांगोळी काढली. आमची गुढी उभं करायची सगळी तयारी झालेली, पण मेन प्रश्न असा पडला होता आम्हाला की गुढी उभं कुठं करायची, टेरेसवर करायची का खाली दारात करायची. शेवटी असं ठरलं की गुढी दारात उभी करायची आणि मग तिथून पुढे सगळी स्वच्छता चालू झाली. पाट ठेवला, पाटापुढं रांगोळी काढली, तांब्याला स्वस्तिक काढलं आणि बाकीची बरीच तयारी करून घेतली. आणि गोलू तर मध्येच चाललं होतं, मला गाठीहार घालायचा आहे. त्याला म्हणता अरे गुढीला आधी घालत असतो, तर त्यानं काय ऐकलं नाही, आधीच घातला. आता इकडं गुढीसाठी आम्ही साडी नेसवायला लागलेलो आहे. गुढीला साडी नेसवली, हार घातला, गाठीहार घातला, परत कडुलिंबाचा तो ढाळा घातला आणि फायनली आमची अशी गुढी दिसते बघा. एवढी छानपैकी गुढी सजवली, म्हटलं सेल्फी तर घ्यायलाच लागणार ना गुढी बरोबर. तर मग सेल्फी घेतला आणि यांचं चाललं होतं गुढीची पूजा करायची. तोपर्यंत मी इकडं सेल्फी घेऊन मोकळी झाले आणि गोलूचं चाललं होतं अजून एक गाठीहार पाहिजे म्हणून. तो वाट बघत बसला होता कधी गुढीला घालते ते मला कधी खायला मिळतंय. आम्ही घरातल्या सगळ्यांनी गुढीची पूजा करून घेतली, नैवेद्य दाखवला शेवळ्याच्या भाताचा आणि नंतर मग स्वयंपाक राहिलेला पूर्ण केला. तर आता तुम्हाला स्वयंपाक दाखवते. या कुकरमध्ये भात लावलेला, इकडं इळवण्याची आमटी केलेली आणि खाली आई पोळ्या लाटत होत्या, निवद पण द्यायचे होते देवाला. तर आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला मला कमेंट करून नक्कीच सांगा. भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये. बाय बाय.